श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या 3 जुलैला शुक्रवारी आलेली आहे संकष्टी चतुर्थी आणि ही संकष्टी चतुर्थी कृष्णपिंगला संकष्टी चतुर्थी म्हणून सुद्धा ओळखली जाते. संकष्टी म्हणजे संकटांचा नाश करणं. गणपती बाप्पा ही विघ्नहर्ता देवता आहे. आपले सर्वांचे संकट निवारण करणारे, आपल्या संकटांचा नाश करणारे असे संकट निवारण देवता आहेत. आपल्याला सर्वांना सुख प्रदान करणारी देवता आहे. स्कंद पुराणानुसार या संकष्टी चतुर्थीच्या खास तिथीला आपण जर गणपती बाप्पांची विशेष आराधना केली, उपासना केली आणि तसंच संकष्टी चतुर्थीचा उपवाससुद्धा जर केला तर आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी या दूर होतात. आपल्यावर येणारी अनेक संकटे, विघ्ने गणपती बाप्पा दूर करतात. विद्यार्थ्यांनासुद्धा जर त्यांच्या करिअरमध्ये लाभ हवा असेल तर त्यांनीसुद्धा गणपती बाप्पांची संकष्टी चतुर्थीला विशेष उपासनाही करावी. संकष्टी चतुर्थीच्या या व्रतामध्ये दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयाच्या वेळी चंद्राची पूजा केली जाते आणि त्याला अर्घ्य दिलं जातं. यामुळे आपला चंद्रदोष हा दूर होतो. त्याचप्रमाणे चतुर्थीचे व्रत केल्याने आपले मन हे शांत होते आणि तसंच आपल्या सर्व कामांमध्ये जे काही अडथळे येत असतात तर ते अडथळे दूर होतात. बाप्पांची अखंड कृपा ही आपल्याला लाभते आणि आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही आपल्याला प्राप्त होते. गणपती बाप्पा ही ज्याप्रमाणे विघ्नहर्ता देवता आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पा ही देवता बुद्धीची, विद्येची देवता मानली जाते आणि म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये उत्तम यश मिळवण्यासाठी आणि तसंच करिअरमध्ये सुद्धा त्यांची खूप प्रगती होण्यासाठी संकष्टी चतुर्थीला गणपती अथर्वशीर्षाचा एक पाठ हा तरी नक्कीच करावा. संकष्टी चतुर्थीचं व्रत हे विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी तसंच आपल्या मुलांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्तीसाठी करत असतात. आपल्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा संकष्टी चतुर्थीचं व्रत करणं हे अत्यंत फायदेशीर ठरतं. संकष्टी चतुर्थीला आपण दिवसभर उपवास करत असतो आणि संध्याकाळी गणपती बाप्पांची पूजा करून हा उपवास सोडत असतो. संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने आपले सर्व संकटही बाप्पांच्या कृपेने दूर होतात. आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होतं आणि तसंच आपल्या मुलांची त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक करिअरमध्ये त्यांची खूप प्रगती होते. आपल्या सर्व मनोकामना यामुळे पूर्ण होतात. तर अशा या संकष्टी चतुर्थीला आपण गणपती बाप्पांची विशेष आराधना करून जर काही प्रभावी उपाय केले तर यामुळे आपल्याला त्याचा खूपच लाभ होत असतो. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. आपल्या मुलांचे किंवा पतीच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे हे बाप्पांच्या कृपेने संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने दूर होतात आणि त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यास सुरुवात होते. त्यामुळेच आपल्याला संकष्टी चतुर्थीला एक अत्यंत प्रभावी हा उपाय करायचा आहे. तर 3 जुलैला शुक्रवारी आलेली आहे संकष्टी चतुर्थी आणि याच दिवशी आपल्याला संकष्टी चतुर्थीला आपल्या मुलांच्या कल्याणासाठी, आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होण्यासाठी, आपल्या घराची प्रगती होण्यासाठी, आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये जी काही संकट, विघ्न असतील, जे काही दोष असतील तर ते दोष दूर होण्यासाठी, विघ्न संकट दूर होण्यासाठी आणि त्याचप्रमाणे आपल्या पतीच्या कामामध्ये जे काही अडथळे येत असतील तर ते सर्व अडथळे दूर होण्यासाठी कोणता प्रभावी उपाय हा करायचा आहे याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि हा उपाय तुम्ही सुद्धा संकष्टी चतुर्थीला अवश्य करा. म्हणजे तुम्हाला सुद्धा याचा फायदा हा नक्कीच होईल. आपण कष्ट, मेहनत खूप घेत असतो कोणतंही काम पूर्ण होण्यासाठी, पण त्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची आणि देवाची साथ असणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकालाच प्रत्येक कामामध्ये यश मिळतं असं नाही, पण आपल्याला आपण करत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना, कष्टाला, मेहनतीला देवाची साथ मिळावी आणि नशिबाची साथ ही मिळावी यासाठीच हे महत्त्वपूर्ण उपाय आपण महत्त्वपूर्ण तिथीला करत असतो. काही व्यक्तींना खूप प्रयत्न करूनसुद्धा कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही. तर अशा व्यक्तींनी अतिशय प्रभावी हे उपाय तर अवश्य नक्कीच करावेत की ज्यामुळे त्यांना त्यांच्या कष्टासोबत नशिबाची आणि भाग्याची साथ तसेच गणपती बाप्पांची ही कृपा प्राप्त होईल आणि त्यांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळण्यास सुरुवात होईल. गणपती बाप्पा आपली सर्व विघ्न दूर करत असतात आणि म्हणूनच असं विघ्न दूर करणाऱ्या गणपती बाप्पांच्या या संकष्टी चतुर्थीला आपण जर हा उपाय केला तर यामुळे आपल्या कामांमध्ये ज्या काही अडचणी येत असतील, जे काही विघ्न येत असतील तर ते सर्व विघ्न गणपती बाप्पा दूर करतील आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि बाप्पांच्या कृपेने आपल्याला सर्व कामांमध्ये भरभरून यश मिळेल. चला तर मग हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलच आता आपण संपूर्ण माहितीही जाणून घेऊया. भगवान श्री गणेश हे सर्व अडथळे दूर करणारी देवता आहे.
त्यामुळेच कुठल्याही कार्यामध्ये किंवा कुठल्याही पूजेमध्ये अडथळे येऊ नयेत यासाठी सर्वात आधी गणपती बाप्पांचे पूजन हे केले जाते आणि गणपती बाप्पांच्या पूजनानेच सर्व शुभ कार्य किंवा पूजाविधी हे सुरू होत असतात. आणि म्हणूनच आपण गणपती बाप्पांचे स्मरण हे कुठलेही महत्त्वाचे काम सुरू करण्यापूर्वी नक्की केले पाहिजे आणि त्यांच्या स्मरणानेच त्यांच्या पूजनेनेच कुठलेही काम आपण नेहमी सुरू केलं पाहिजे. गणपती बाप्पांच्या पूजनाने आणि स्मरणाने कुठलेही काम जर आपण सुरू केले तर त्या कामांमध्ये कधीच आपल्याला अडचणी येत नाहीत. ते काम पूर्ण होण्यासाठी जे काही अडथळे येतात तर ते गणपती बाप्पा दूर करत असतात. त्यामुळे ते काम निर्विघ्नपणे पूर्ण होत असतं आणि म्हणून आपण कुठलंही महत्त्वाचं काम हे सुरू करतो तर तेव्हा प्रथम गणपती बाप्पांचे पूजन हे करत असतो आणि त्यानंतरच ते काम आपण सुरू करत असतो. तुम्ही हा उपाय करण्यासाठी जरी संकष्टी चतुर्थीचा उपवास केला असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि हा उपाय तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गणेश मंदिरामध्ये जाऊन केला तरीही चालेल किंवा आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये एक गणपती बाप्पांची मूर्ती ही तर असतेच. तर मग हा उपाय तुम्ही मंदिरात न जाता मंदिरात जाणं तुम्हाला शक्य नाही झालं तर घरीसुद्धा केला तरीही चालेल. आपल्याला हा उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. ज्यांनी संकष्टी चतुर्थीचा उपवास केला असेल तर त्यांनी हा उपवास सोडण्याआधी हा उपाय करायचा आहे आणि ज्यांनी संकष्टी चतुर्थीचा उपवास केला नसेल तर त्यांनी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्या देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि गाईचं तूप नसेल तर तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरीही चालेल. धूपदीप लावून आपल्याला घ्यायचे आहे आणि गणपती बाप्पांना त्यांच्या आवडत्या सर्व प्रिय वस्तू आपण त्यांना अर्पण करायच्या आहेत. जसं की दुर्वा, लाल फूल या वस्तू गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे गणपती बाप्पांना 21 दुर्वांची जुडी, लाल जास्वंदाचं फूल हे त्यांना आपण अवश्य अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे संध्याकाळी गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदकाचा नैवेद्य हा सुद्धा जरूर अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि गाईचं शुद्ध तूप हे आपल्याला घ्यायचं आहे. तर आता या हळदीमध्ये आपल्याला थोडंसं गाईचं शुद्ध तूप हे टाकायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे आणि याचा तिलक हा आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावर लावायचा आहे. आणि जेव्हा हा तिलक आपण गणपती बाप्पांच्या कपाळाला लावू तर तेव्हा आपल्याला ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर आता हा हळदीचा तिलक गणपती बाप्पांच्या कपाळाला लावून झाल्यानंतर आपल्याला त्या तिलकावरच थोड्याशा अखंड अक्षदा या गणपती बाप्पांच्या कपाळाला लावायच्या आहेत. ज्याप्रमाणे गणपती बाप्पांच्या कपाळाला या अक्षदा चिटकतात त्याचप्रमाणे आपली प्रगती होत जाते असं म्हटलं जातं आणि म्हणून आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळाला हळदीचा तिलक लावल्यानंतर अखंड अक्षदा या जरूर लावायच्याच आहेत. यामुळे आपल्या मुलांची, पतीची, संपूर्ण घराची भरभरून प्रगती होईल. तर असा हा तिलक गणपती बाप्पांच्या कपाळाला लावून झाल्यानंतर आपल्याला काही प्रभावी सेवासुद्धा अवश्य करायची आहे. तर यानंतर आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण हे करायचं आहे. तसंच संकटनाशन गणेश स्तोत्राचं सुद्धा आपल्याला एक वेळा पठण करायचं आहे आणि 108 वेळा ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जर तुम्ही हा उपाय गणपती मंदिरामध्ये जाऊन करत असाल तर तिथे गणपती मंदिरामध्ये बसूनच तुम्हाला ही सर्व सेवा करायची आहे आणि जर तुम्ही घरी हा उपाय करत असाल तर देवघरासमोर बसूनच तुम्हाला ही सेवा गणपती बाप्पांच्या कपाळाला हा तिलक आणि अखंड अक्षदा लावून झाल्यानंतर करायची आहे. तर याप्रमाणे ही सर्व सेवा करून झाल्यानंतर गणपती बाप्पांसमोर हात जोडून आपल्याला बसायचं आहे आणि अगदी मनोभावे गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, आपली जी काही मनोकामना आहे तर ती इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना हात जोडून विनंती करायची आहे. मग तुमची कुठलीही कठीणातली कठीण इच्छा जरी असली आणि ती खूप दिवसांपासून तुमची ती इच्छा पूर्ण होत नसेल तर ती इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांना अगदी मनोभावे सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना तुम्हाला विनंती यावेळी करायची आहे. आणि तसंच तुमच्या आयुष्यामध्ये जर कुठली एखादी समस्या असेल तर ती समस्या दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही यावेळी गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना विनंती करायची आहे. तर याप्रमाणे जर तुम्ही हा उपाय कराल आणि गणपती बाप्पांना तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी, तुमची समस्या दूर होण्यासाठी विनंती कराल तर गणपती बाप्पा तुमची प्रार्थना विनंती जरूर ऐकतील आणि तुमची इच्छासुद्धा नक्की पूर्ण करतील आणि तुमची ती समस्यासुद्धा नक्कीच दूर करतील. आणि तसंच हा उपाय केल्याने गणपती बाप्पांची विशेष कृपादृष्टी ही तुमच्यावर कायम राहील. त्यामुळे
तुमच्या कार्यामध्ये अडथळे हे येणार नाहीत आणि प्रत्येक कामामध्ये तुम्हाला भरभरून यश मिळेल आणि त्यामुळे तुमची संपूर्ण घराची भरभरून प्रगती होईल. फक्त सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपायसुद्धा करायचा आहे आणि सेवासुद्धा अवश्य करायची आहे. फक्त उपाय केला आणि सेवा केली नाही तर तुम्हाला याचं फळ हे मिळणार नाही आणि म्हणूनच तुम्हाला या उपायासोबत ही सेवासुद्धा अवश्य करायची आहे. आणि ही सेवा हा उपाय करताना आपल्याला ती पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आणि पूर्ण विश्वास ठेवूनच करायची आहे. तरच आपल्याला त्याचं पूर्ण फळ हे मिळेल. आणि म्हणून हा उपाय, ही सेवा तुम्ही अगदी श्रद्धेने आणि विश्वासाने अवश्य करून बघा. तुम्हाला याचा 100% पॉझिटिव्ह रिझल्ट हा नक्कीच मिळेल. आणि म्हणूनच अगदी साधा सोपा हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.